नमस्कार, मी वेदश्री ताम्हणे. जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात आपलं स्वागत करते. आपण या कार्यक्रमामध्ये अनेक विषयांवरती तज्ज्ञांशी चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. आजचा आपला विषय आहे इंटिरियर डिझायनिंग आणि त्यावर माहिती द्यायला केतकी ताम्हणे या शोमध्ये सहभागी झाल्यात. मॅम, या शोमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. केतकी ताम्हणे यांची थोडक्यात ओळख म्हणजे त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये इंटिरियरमध्ये स्पेशलायझेशन केलं आहे. बोनॉंग इंटिरियर्स ही त्यांची कंपनी आहे. आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत मॅम, पण त्याआधी मी प्रेक्षकांना सुद्धा सांगू इच्छिते की इंटिरियर डिझायनिंग या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील, तुम्हाला त्याच्यात करिअर करायचं असेल, नवीन बिझनेस सुरू करायचा असेल तर लगेच तुमचा फोन उचला आणि 1800-103-3043 या टोल फ्री क्रमांकावरती आम्हाला संपर्क साधा. आपण चर्चेला सुरुवात करूया, पण त्याआधी मी तुम्हाला थोडंसं तुमच्याबद्दल विचारीन की तुम्ही एवढ्या कमी वयामध्ये एक स्वतःची कंपनी सुरू केली आहे. इंटिरियर डिझायनिंगमध्ये तुमची स्वतःची कंपनी आहे, त्याबद्दल काय सांगाल? ही सुरुवात कशी झाली? ॲक्च्युली मला लहानपणापासूनच तशी कला होती. बेसिकली ही जी फील्ड आहे इंटिरियर ह्याच्यामध्ये आपल्याला ड्रॉइंग्स आवडत असतील, जर का ड्रॉइंग्सकडे आपली तेवढी ओढ असेल, आपल्याला चांगले ड्रॉइंग करता येत असेल तर आपण ह्या फील्डला निवडू शकतो. आणि मला लहानपणापासून अशी घर डेकोरेट करायची, त्याला डिझाईन करायची अशी खूप सवय झालेली, आवडायचं. त्याच्यामुळे मग मी चूज केलं की ग्रॅज्युएशन नंतर आपण इंटिरियर्सकडे वळूया. आणि इंटिरियर डिझायनिंगमध्ये एक स्पेशलायझेशन केल्यानंतर मी ठरवलं, मला स्वतःला ॲक्च्युली जॉब असं करायची फारशी इच्छा नव्हती. स्वतःचं काहीतरी करायचं होतं, स्वतःची कंपनी करायची होती. तर त्याच्यामुळे मग मी 6 ते 8 महिन्यांचा एक कोर्स केला आणि माझं 4 ते 5 महिने मी माझ्या सरांना, ज्यांनी मला स्पेशलायझेशनमध्ये मदत केली, त्यांच्याबरोबर मी असिस्टंटशिपवरती काम करत होते. आणि मग नंतर मी माझं स्वतःचं चालू केलं, कारण मला कुठे ना कुठेतरी स्वतःची अशी एक कंपनी चालू करायचीच होती. आता आपण थोडं मूळ विषयाला हात घालूयात. आजचा आपला टॉपिक आहे इंटिरियर डिझायनिंग. तर इंटिरियर डिझायनिंग म्हणजे नेमकं काय? इंटिरियर डिझायनिंग म्हणजे बेसिकली आपण आपले जे क्लायंट्स आहेत त्यांच्या गरजा समजून घेऊन आपण त्यांना पेपरवरती कसे उतरवतो आणि आपण फंक्शनल आपली जी स्पेस आहे ती स्पेस आपण कशी डेकोरेटिव्ह बनवू शकतो, क्रिएटिव्ह बनवू शकतो. बेसिकली ते म्हणजे इंटिरियर डिझायनिंग. आता इंटिरियर डिझायनिंग आणि इंटिरियर डेकोरेशन ह्या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. युजली कसं होतं की इंटिरियर डिझायनर जो असतो तो डेकोरेशनचं काम करू शकतो, बट एक डेकोरेटर जो असतो तो इंटिरियर डिझायनरचं काम नाही करू शकत. कारण डिझायनिंग म्हणजे आपल्याला टेक्निकली त्या जागेला समजून, त्याच्या मेजरमेंट समजून आपल्याला त्याप्रमाणे काम करावं लागतं. पण डेकोरेशन म्हणजे आपण त्या जागेला सुंदर कसं बनवू शकतो, आपण त्याला निखळतं कसं बनवू शकतो, कसं आपण त्याचे रंग हे करू शकतो, काय आपण आर्टिफॅक्ट्स ज्याला आपण म्हणतो ते आपण तिकडे वापरू शकतो, हे आपण डेकोरेशनमध्ये करू शकतो. हे डेकोरेशनमध्ये ॲक्च्युली कोणीही करू शकतं, बट टेक्निकली त्या जागेला समजून घेऊन, त्याच्या मेजरमेंट समजून घेऊन करणं हे बेसिकली म्हणजे एक इंटिरियर डिझायनरचं काम असतं. सो डेकोरेशन तो करू शकतो, पण अर्थातच डेकोरेटर त्याचं काम नाही करू शकत. मग जेव्हा इंटिरियर डिझायनिंग करायचं असतं तर तेव्हा आपल्याला शिक्षण किती घेतलं पाहिजे? 12वी नंतर केलेलं चालतं की पर्टिक्युलर डिग्री केल्यानंतर इंटिरियर डिझायनिंग आपण करू शकतो? ॲक्च्युली असं काही नसतं. बेसिकली मूळ म्हणजे पण 10वी नंतर पण करू शकतो, कारण आपल्याला बेसिकली गणित हा एक महत्त्वाचा विषय असतो. बेसिक गणित आलं पाहिजे आणि ड्रॉइंग आलं पाहिजे. आपल्याला ड्रॉइंगमध्ये कला असली पाहिजे. दुसरी गोष्ट, 12वी नंतर सुद्धा आपल्याला करता येतं. 50% नॉर्मली मार्क्स असतात, जे रिक्वायरमेंट असते, बेसिक रिक्वायरमेंट. 50% मार्क्स मिळाले तर आपण 12th नंतर सुद्धा सायन्स असो, आर्ट्स असो किंवा कॉमर्स असो, कुठलीही फील्ड असेल तरी आपण 12वी नंतर पण करू शकतो. आणि प्लस ग्रॅज्युएशन 12वी नंतर करायचं असेल तर इंटिरियर्समध्ये करून, किंवा 10वी नंतर सुद्धा आपण डिप्लोमा कोर्सेस असतात. आता आजकाल बरेच कोर्सेस निघालेत ॲक्च्युली, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्सचे सुद्धा. काही कोर्सेस आहेत जे 2 महिन्याचे सुद्धा असतात, काही पार्ट टाइम कोर्सेस असतात जे 2 महिन्याचे वगैरे असतात.
तर काही डिप्लोमा कोर्सेस असतात 1 इयर 2 इयर 4 इयर्सचे डिग्री कोर्सेस पण असतात. सो 10वी किंवा 12वी नंतर आपण करू शकतो. मग हे सगळं करताना नंतर जर आपण जॉब ऑपॉर्च्युनिटीज बघितल्या तर मग इंटिरियर डिझायनिंग केल्यानंतर जॉब ऑपॉर्च्युनिटीज कुठे मिळतात आणि वेटेज कोणाला जास्त दिलं जातं, ज्यांनी 10th किंवा 12th नंतर केलं आहे त्यांना की ज्यांनी ग्रॅज्युएशन नंतर केलं आहे त्यांना? सी ऑब्व्हियसली ग्रॅज्युएशन नंतर केलेल्यांना वेटेज दिलं जातं जास्त करून. कारण होतं कसं, ग्रॅज्युएशनच्या कोर्समध्ये 4 इयर्सच्या तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा दिलं जातं कॉलेजमध्ये. सो ते प्रॅक्टिकल नॉलेज, इंटिरियर्स ही एक प्रॅक्टिकल फील्ड आहे बेसिकली. सो प्रॅक्टिकल नॉलेज ही इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे वेटेज आणि तुम्ही प्रेफरन्स जर का बघाल जॉब ऑपॉर्च्युनिटीजसाठी तर तो ग्रॅज्युएशन नंतर जास्त मिळतो. कारण 10वी जरी झाली तरी 10वी नंतर एक ग्रॅज्युएटला जे महत्त्व मिळतं ते तेवढं आपल्या आजच्या सोसायटीमध्ये अंडर ग्रॅज्युएट्सला नाही मिळत. पण एखाद्याकडे जर का ती कला असेल आणि व्हिज्युअलायझेशन पावर असेल, तेवढीच इमॅजिनेशन पावर त्याची स्ट्रॉंग असेल, तर तो त्याच्या कलेच्या जोरावरती डेफिनेटली जॉब ऑपॉर्च्युनिटीजसाठी तो मागे नाही पडणार. मग इथे आपण आता पदवीबद्दल बोलतोय, डिग्रीबद्दल बोलतोय, तर कुठल्या फील्डमधनं डिग्री घेतली तर ते जास्त फायदेशीर ठरतं इंटिरियर डिझायनिंगच्या दृष्टीने? ॲक्च्युली इंटिरियर्स आर्ट्सला खूप क्लोजली रिलेटेड आहे. सो आर्ट्सचा तुमचा जर का बेस असेल, त्याच्यातनं सुद्धा ड्रॉइंगचा बेस असेल तर अतिउत्तम. बट सायन्स किंवा कॉमर्स असेल तरी सुद्धा फारसा फरक नाही पडत. एवढंच आहे की तुम्ही बेसिकली टेक्निकल जो सब्जेक्ट आहे ड्रॉइंग करून त्याच्या टेक्निकॅलिटीजमध्ये सुद्धा तुम्ही अतिशय उत्तम असायला पाहिजे. आणि प्लस ऑन दी अदर हँड तुमचं व्हिज्युअलायझेशन पावर, इमॅजिनेशन पावर जी आहे ती पण खूप चांगली असली पाहिजे. मग याच्यासाठी जर आपण स्कूल लेवलपासून जर प्रिपरेशन सुरू करायचं झालं तर त्या लेवलला कुठल्या ज्या आपल्या ड्रॉइंगच्या एक्झाम्स असतात, एलिमेंटरी, इंटरमिजिएट, त्या एक्झाम्स देणं कंपल्सरी असतं का? हो, डेफिनेटली. जर का आधीपासूनच तुम्हाला वाटत असेल की माझी इंटिरियर्सकडे कला आहे किंवा इंटिरियर्स मला करायचं आहे, पुढे जाऊन मला ॲज अ प्रोफेशन म्हणून ते चूज करायचं आहे, तर मी डेफिनेटली सजेस्ट करीन की स्कूलमध्ये वगैरे ज्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या एक्झाम्स होतात त्या नक्की द्यायला पाहिजेत. कारण त्यातनं आपल्याला एक आयडिया येते पहिले तर की आपल्या ड्रॉइंगवरती हात किती बसलाय, प्लस आपलं इमॅजिनेशन किती आहे, आपण पेपरवरती किती उतरवू शकतोय, आपल्याला त्याची आयडिया येते. आणि मग यासाठी काही एंट्रन्स एक्झाम्स असतात का किंवा काही क्रायटेरिया असतात का की ग्रॅज्युएशन नंतर किंवा 12th नंतर एवढे पर्टिक्युलर पर्सेंटेज असायला पाहिजे? पर्सेंटेज जसं मी बोलली तसं 50% इज दी मिनिमम रिक्वायरमेंट. आणि एक्झाम्स असतात डेफिनेटली. ॲक्च्युली इंटिरियर डिझायनिंगला असं म्हणता येणार नाही की एक्झाम्स असतात, पण एंट्रन्स एक्झाम्स आर्किटेक्चरल कोर्स जर का असेल तर आर्किटेक्चरल कोर्सला डेफिनेटली गव्हर्नमेंटच्या एंट्रन्स एक्झाम्स असतात. AIEEE करून जी एंट्रन्स एक्झाम येते ती बेसिकली आर्किटेक्चरसाठी असते. सो ह्या एंट्रन्स एक्झाम्सचा जरी अपियर नाही केलं, बिकॉज इंटिरियर्सला त्याची गरज लागत नाही, पण तरी त्यांचा अभ्यास केला आणि तो कोर्स पूर्ण केला, त्याचा अभ्यास करून तो अभ्यासक्रम शिकला, तर डेफिनेटली त्याचा इंटिरियर डिझायनिंगमध्ये नक्कीच उपयोग होऊ शकतो. मग हे जे आपले सगळे कोर्सेस असतात तर त्या कोर्सेसबद्दल थोडक्यात काय सांगाल? आणि एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जेव्हा हे डिझायनिंग करायचे असतात तर त्याच्यासाठी कॉम्प्युटरचं नॉलेज किती इम्पॉर्टंट आहे? कुठले त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर शिकणं जास्त महत्त्वाचं आहे? बेसिकली AIEEE करून जी एक्झाम आहे, जी आर्किटेक्चरल स्टुडंट्स देतात एंट्रन्स एक्झाम, तर त्याच्यामध्ये आपल्याला शिकवलं जातं टेक्निकल ड्रॉइंग्स जे असतात ते, की आपण पर्स्पेक्टिव्स जे आहेत ते कसे काढायचे आणि आपण व्हिज्युअलाइज कसं करायचं त्या पर्स्पेक्टिव्सला, आणि बऱ्याच काही गोष्टी शिकवल्या जातात ज्या डेफिनेटली इंटिरियरसाठी उपयोगाच्या आहेत. प्लस ऑन द अदर हँड डेफिनेटली जर का इंटिरियर्स तुम्हाला आधीपासूनच माइंडमध्ये आहे की आपल्याला करायचं आहे, तर तुम्ही स्टार्टिंगपासूनच जर का सॉफ्टवेअर्सचं नॉलेज घेतलं, जसं की बरेच सॉफ्टवेअर्स आहेत आजकाल मार्केटमध्ये, सगळ्यात बेसिक सॉफ्टवेअर जे आहे जे प्रत्येका इंटिरियर डिझायनरला यायलाच पाहिजे ते आहे ऑटोकॅड. सो ऑटोकॅड तुम्हाला शिकलं पाहिजे. ऑटोकॅडमध्ये बेसिकली कसं होतं की आपण जे मोजमाप करतो घरांची ती आपण पेपरवरती उतरवतो. पहिल्या आधीच्या काळात ती पेपरवरती उतरवली जायची, आता ती सॉफ्टवेअरवरती उतरवली जाते आणि सॉफ्टवेअरमध्ये पूर्ण काम होतं फर्निचरचं. बरं. सो ते एक बेसिक रिक्वायरमेंट आहे जी कुठल्याही इंटिरियर डिझायनरला यायला पाहिजे. दुसरं म्हणजे 3D मॅक्स आहे. 3D मॅक्स आहे त्याच्याच बरोबर आपण म्हणू शकतो एक गुगल स्केचअप करून आहे. गुगल स्केचअप हे जास्त करून साऊथ साईडला यूज केलं जातं. बॉम्बेमध्ये युजली, मुंबईमध्ये आजकाल 3D मॅक्सचा खूप उपयोग केला जातो. 3D मॅक्स हा सॉफ्टवेअर असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला
क्लायंटला जे हवं आहे, क्लायंटच्या ज्या गरजा आहेत त्याप्रमाणे क्लायंटला तुम्हाला दाखवता येतं बिफोर आपण ते एक्झिक्यूट करण्याच्या आधी. कारण हे असं आहे की इकडे एक चूक पण आपण होऊन देऊ शकत नाही, कारण क्लायंटचा पैसा लागलेला असतो. सो क्लायंटला आपल्या आयडियाज आणि त्यांच्या रिक्वायरमेंट्स ज्या काही आहेत त्या सगळ्या आपण 3D मॅक्सच्या थ्रू पोर्ट्रे करून सांगू शकतो बरं. की तुमचं घर किंवा तुमचा जो कमर्शियल स्पेस आहे तो अशा प्रकारे दिसणार आहे. सो 3D मॅक्सचा एक कोर्स आहे जो सॉफ्टवेअर जो केला पाहिजे. आणि गुगल स्केचअप जसं मी तुम्हाला बोलली, रेविट आहे, हे बरेच असे आहेत, विरे आहे. सो हे सॉफ्टवेअर्स केले तर उत्तमच आहे. पण मग हे सगळे सॉफ्टवेअर्स जे आहेत तर ते शिकवण्याचं काम ड्युरिंग द कोर्स होतं की त्याच्यासाठी ॲडिशनल तुम्हाला इन्स्टिट्यूट्स जॉईन करायला लागतात? ॲक्च्युली कॉलेजमध्ये म्हणजे जेव्हा ग्रॅज्युएशनच्या वेळेस ऑटोकॅड तर तुम्हाला शिकवलं जातं बिकॉज तो बेसिक सॉफ्टवेअर आहे. बट हे जे 3D मॅक्स आहे किंवा स्केचअप, विरे, हे जे सॉफ्टवेअर्स आहेत हे जास्त करून तुम्ही समजा जर का तुमचं डिसाइडेड आहे, एखाद्याचं डिसाइडेड आहे की बाबा मला इंटिरियर्स करायचं आहे, तर डेफिनेटली ते आधी पण शिकू शकतात सॉफ्टवेअर्स. नाहीतर 10वी नंतर 12वी नंतर सुद्धा सॉफ्टवेअरचे क्लासेस असतात. तिकडे कॅड सेंटर्स किंवा आजकाल बऱ्याच वेगवेगळ्या पण ठिकाणी प्रायव्हेट ट्युशन्स असतात, तर ते सॉफ्टवेअर्स तुम्ही शिकू शकता. आपण प्रेक्षकांचे सुद्धा प्रश्न घेणार आहोत आणि पहिला प्रश्न येतोय आपल्याकडे. संदेश जाधव आहेत मुंबईहून. संदेश, तुमचा प्रश्न विचारा. इंटिरियर डिझायनिंग सोबत आणखी कुठले कोर्स करणं फायदेशीर ठरेल आणि कुठून करणं जास्त उपयुक्त असेल? जसं मी तुम्हाला सांगितलं की इंटिरियर डिझायनिंगसाठी जर का तुम्हाला काही लागेल तर कोर्सेसमध्ये म्हणजे सॉफ्टवेअर्स बेसिकली, कारण आजकाल टेक्नॉलॉजी इतकी वाढलेली आहे की सॉफ्टवेअर्सचा नॉलेज असणं खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे. नाहीतर तुम्ही कॉम्प्लिकेटेड डिझाईन्स ज्या असाल त्याला तुम्ही पटकन त्या 2 तासात 3 तासात तुम्ही सबमिट करू शकत नाही. दुसरी गोष्ट, जसं तुम्ही बोलत की कुठून करायला पाहिजे, तर आजकाल मुंबईमध्ये इवन महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये सुद्धा 30 to 35 अशा मुंबईमध्येच 30 ते 35 कॉलेजेस आहेत इंटिरियरसाठी. महाराष्ट्र स्टेटमध्ये तर 55 पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत. सो तुम्ही कुठल्याही तुमच्या भागातल्या लोकल कॉलेजमधनं तुम्ही ॲडमिशन घेऊन तुम्ही करू शकता. मुंबईमधनंच सांगायचं झालं तर LS रहेजा करून आहे, रचना संसद आहे, JJ स्कूल ऑफ आर्ट्स आहे, हे चांगले कॉलेजेस आहेत इंटिरियरसाठी. आणि आता जर आपण रिअल इस्टेट किंवा कन्स्ट्रक्शन्स कंपनी ज्या असतात तर त्यांच्यासोबत इंटिरियर डेकोरेटरचं कसं टायअप असतो, काय असतो, ती काम करण्याची पद्धत काय असते? ॲक्च्युली रिअल इस्टेट हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे इंटिरियर डिझायनिंगमध्ये. बिकॉज कसं होतं की रिअल इस्टेट मार्केटमध्ये जर का काही बूम असेल तर इंटिरियर्समध्ये बूम असतो. रिअल इस्टेट मार्केट जर का डाऊन असेल तर इंटिरियरच्या मार्केटमध्ये सुद्धा डेफिनेटली एक डाऊनफॉल येतो. बिकॉज जसं आपण म्हणतो की कमर्शियल स्पेसेस किंवा रेसिडेन्शियल स्पेसेस जर का सेल झाल्या तरच आपल्याला इंटिरियरला वेटेज येतं. बिकॉज लोक इंटिरियरसाठी ऑप्ट करतात. खूप कमी वेळेस रिडेव्हलपमेंटसाठी आणि ह्याच्यासाठी लोक जातात. सो डेफिनेटली रिअल इस्टेट मार्केटला इंटिरियर हे खूप रिलेटेड आहे. त्यांचा बिझनेस झाला तर इंटिरियर डिझायनिंगमध्ये इंटिरियरला प्रेफरन्स येतो आणि क्लायंट्स जे असतात ती लोक इंटिरियरसाठी ऑप्ट करतात. सो डेफिनेटली हे मग ह्याच्यामध्ये मोनोपॉलीचं प्रमाण किती असतं की एक प्रत्येक आपण फील्डमध्ये बघितलं तर मोनोपॉली असतो आणि जेव्हा आपण 2-3 वेगवेगळ्या एकत्र काम करतो वेगवेगळ्या संस्थांसोबत तर तेव्हा तर मोनोपॉली दिसून येते. मग इंटिरियरच्या बाबतीमध्ये मोनोपॉली असते का? तसं सांगायला गेलं तर प्रत्येक क्षेत्रातच आजकाल मोनोपोली झालेली आहे. जसं आपण म्हटलं तर इव्हेंट्समध्ये सुद्धा त्यांचे इन हाऊस केटरर्स असतात, त्यांचे डेकोरेटर्स असतात. सो इथे सुद्धा मोठमोठे जे बिल्डर्स असतात ते किंवा रिअल इस्टेट एजंट्स असतात त्यांच्याबरोबर इंटिरियर डिझायनर्सचे किंवा आर्किटेक्ट्सचे वगैरे टायप्स असतात, पर्सनल टायप्स स्वतःचे असतात. बट ते सुद्धा डिपेंड करतं आजकाल मार्केटमध्ये. आपण इतकं सांगू शकत नाही, बट डेफिनेटली आजकाल सगळ्यांचीच सगळ्यांबरोबर मोनोपोली असते. सो असं मला वाटत नाही की त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे. बिकॉज आजकाल मार्केट इतकं कॉम्पिटेटिव्ह झालेलं आहे की रिअल इस्टेट एजंट्स किंवा बिल्डर्स वगैरे जे आहेत ह्यांच्याबरोबर मला असं वाटतं स्वतःला की इंटिरियर डिझायनर्सला किंवा आर्किटेक्ट्सला मोनोपोली असेल तर ते खूप फायदेशीर आहे. अच्छा, म्हणजे मोनोपोली असेल तर ते फायदेशीर आहे टायअपच्या दृष्टीने की आपले जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्ट वाढतात. आणि इंटिरियर डिझायनिंगच्या बाबतीमध्ये कलर या एलिमेंटचं महत्त्व किती आहे?
कलरचं महत्त्व खूप आहे ॲक्च्युली बिकॉज कलर जो आहे तो बेसिकली लाईटला रिफ्लेक्ट करतो. तुम्ही कुठला कलर देताय तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या कमर्शियल जागेमध्ये ते खूप मॅटर करतं. आता समजा एखादी रूम छोटी असेल आणि तुम्ही त्या रूमला डार्क पेंट दिलात तर ती रूम आणखीनच साईजमध्ये छोटी दिसायला लागेल. पण ऑल्सो ॲट द सेम टाइम त्या रूममध्ये कुठली तरी एखादी एक वॉल असेल जिला तुम्हाला हायलाईट करायचं असेल किंवा तिकडे तुम्ही तुमचं डिसाइडेड असेल की तुम्ही शोकेस काय करताय आर्टिफॅक्ट्स किंवा तुम्ही काय वॉलवरती डिस्प्ले करताय, तर त्या वॉलला किंवा निशेस आपण कधी कधी डिझाईनमध्ये बनवतो तर त्या निशेसला तुम्ही कुठला कलर द्यायला पाहिजे. तिथे बेसिकली लाईट कलर देऊन चालत नाही बिकॉज तो एरिया जो आहे तो आपल्याला हायलाईट करायचा आहे. तो एरिया आपल्याला जास्त करून स्पॉटलाईटमध्ये आणायचा आहे, त्याला एक फोकल पॉईंट बनवायचा आहे. सो त्या जागेवरती जास्त करून डार्क कलर दिला गेला पाहिजे जेणेकरून ती जागा उठून दिसेल. तर नॉर्मली कलर एक साधारणतःपणे सांगायचं झालं तर ब्लॅक आणि व्हाईट हे ब्लॅक फर्निचर आणि व्हाईट मिनिमलिस्टिक डिझाईन हे कॉम्बिनेशन कधीही आणि कुठेही जातं. ब्राऊन आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन सुद्धा कधीच फेल होत नाही. ते कुठलंही इंटिरियर असू देत ते चांगलं दिसणारच आहे. बट कलर हा खूप एक महत्त्वाचा भाग आहे कारण आपण कुठल्याही बेसिकली सिलिंगला आपण डार्क कलर कधी देऊ शकत नाही. पण सिलिंगमध्ये काही एलिमेंट्स आहेत फॉल सिलिंग करताना छोटे छोटे एलिमेंट्स आहेत किंवा निशेस आहेत तर त्यांना डार्क कलर दिला तर तो चालतो. बट पूर्ण सिलिंगला कधी कोणी डार्क कलर देत नाही बिकॉज तेवढीच तर रूमची हाईट आपण कमी करतो. सो कलरला डिझाईनमध्ये खूप इम्पॉर्टन्स आहे, खूपच जास्त. आपण आता कलरबद्दलच बोलतोय तर मग लिव्हिंग रूमचा कलर, बेडरूमचा आणि किचनचा, तर ह्याच्यासाठी जेव्हा कलर सिलेक्शन केलं जातं तेव्हा मग कसे कलर सिलेक्ट केले जातात आणि का? हे आता मी ॲक्च्युली म्हणेन की क्लायंटवरती पण खूप असतं. आम्ही म्हणजे एखादा इंटिरियर डिझायनर आयडियाज देतो पण क्लायंटचे चॉईसेस काय आहेत हे खूप मॅटर करतात ह्याच्यामध्ये. कधी कधी क्लायंट्सच्या काही आवडीनिवडी असतात कलरला रिलेटेड, तर त्यावेळेस मग आम्ही त्यांच्या आवडीनिवडींप्रमाणे कुठले कलर वापरायचे ते डिसाईड करतो. बट ॲज अ डिझायनर मी असं सांगेन की एक घर जर का आहे 3 BHK और 4 BHK तर त्याला सिंक्रोनाइज जर का आपल्याला करायचं असेल तर प्रत्येका रूमला एकत्र सिंक्रोनाइज केलं पाहिजे इवन इन टर्म्स ऑफ कलर. म्हणजे असं नाही वाटलं पाहिजे की घर वेगळं आहे आणि लिव्हिंग रूम वेगळी आहे. कधी कधी क्लायंट्सला हवं असतं की मला बेडरूमसाठी हे कॉम्बिनेशन हवे. इन दॅट केस मग आपण त्या कॉम्बिनेशनवरती वर्क करू शकतो. बट जास्त करून जर का आपण एखाद्या पूर्ण घराला 3 BHK और 4 BHK एकत्र जर का सिंक्रोनाइज केलं इन वन कलर पॅटर्न तर घर जास्त चांगलं आणि जास्त उठून दिसतं. पण त्या केसमध्ये मग ह्याची सुद्धा काळजी घ्यावी लागते की आपण फर्निचरचा जो कलर आहे, लॅमिनेटचा जो कलर आहे तो आपल्याला सेम ठेवावा लागतो, तो सेम मेंटेन करावा लागतो, तो आपण चेंज करू शकत नाही. तेच जर का आपल्याला वेगवेगळ्या रूम्समध्ये वेगवेगळे कलर्स वापरायचे असतील तर मग लॅमिनेट्सचा आणि फर्निचरचा कलर आपण चेंज करू शकतो, तिकडे काही प्रॉब्लेम होत नाही. बरं, आपण प्रेक्षकांचा पुढचा प्रश्न घेऊया. तर वसीम खदीम आहेत आपल्यासोबत सांगलीहून. वसीम, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां, बोला. हा, डिझायनिंगसाठी प्रश्न होता, कलर कुठला सिलेक्ट करायचं, काय करायचं? कशा संदर्भात विचारायचं आहे तुम्हाला? डिझायनिंग मॅडम, डिझायनिंग कसं करायची, त्याचं कलर कुठलं करायचं मॅडम, कसं ठरवायचं? कसं ठरवायचं? हां, कलर कसे ठरवायचे, डिझायनिंग आणि कलर सिलेक्ट करताना ते ठरवायचं कसं? आता समजा कधी कधी कसं होतं की तुम्ही अपहोल्स्ट्री सिलेक्ट करून ठेवलेली ऑलरेडी समजा लिव्हिंग रूमसाठी, तर तुमचा सोफा जर का सिलेक्ट झालेला असेल तर तुमच्या सोफ्यामध्ये जे टेक्स्चर्स असतात, जे पॅटर्न्स असतात किंवा जे कुशन कलर्स असतात त्याला आपण इन्सर्ट्स म्हणतो. तर ह्या इन्सर्ट्सचा कलर जो आहे तो कलर तुमच्या आवडीचा जर का तुम्ही घेतला असेल सोफ्यासाठी तर त्या कलरला तुम्ही पकडून त्या कलरच्या बरोबरीने दुसरा एक कॉन्ट्रास्टिंग कलर घेऊन तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूमला एकत्र सिंक्रोनाइज करू शकता, रिदममध्ये आणू शकता. तेच समजा जर का आता ह्याच्यामध्ये सुद्धा चॉईसेस असतात. तुमचं जसं मी म्हटलं की तुमची रूम एकदम छोटी आहे तर पूर्ण रूमला एक व्हाईटिश असा लुक देऊन, मिनिमलिस्टिक लुक देऊन तुम्ही एखादाच कॉर्नर किंवा एखादा एक असा पोर्शन वॉलचा तुम्ही हायलाईट करू शकता डार्क कलरमध्ये. तुम्हाला समजा डार्क कलरची खूप आवड आहे
तर मोठे जे वाईड स्पेसेस असतात, घराचे वाईड रूम्स असतात, त्याच्यामध्ये एखादी वॉल जी आहे, समजा सोफ्याच्या मागची वॉल असेल तर तिला तुम्ही एक चांगलंसं नाईस असं हायलायटिंग पेंटिंग लावून किंवा एखादा आर्टिफॅक्ट डिस्प्ले करून तिकडे, किंवा मिरर्स आजकाल येतात वेगवेगळ्या डिझाईनचे, फॅशनचे, तर ते मिरर्स डिस्प्ले करून तुम्ही त्या वॉलला डार्क हायलाईट करू शकता. तुमचे काही माइंडमध्ये कर्टन्स असतील, साधारणतः तुम्हाला आवडले असतील, तर त्या कर्टन्सवरनं सुद्धा तुम्ही तुमच्या रूमचा कलर कॉम्बिनेशन डिसाईड करू शकता. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बेसिकली जर का कन्फ्युजन नको असेल आणि माइंडमध्ये खूप कन्फ्युजन असेल की कुठल्या कलर बरोबर जायला पाहिजे, तर तुम्ही एक नॉर्मल आपलं मिनिमलिस्टिक इंग्लिश जे डिझाईन्स असतात त्याच्याप्रमाणे तुम्ही व्हाईट आणि तुमचं फर्निचर ब्लॅक किंवा ब्राऊनच्या कॉम्बिनेशनमध्ये केलं तर कधीही तुमचं घर चांगलंच दिसेल, नो डाऊट. आणि मग या संदर्भात खर्चाबद्दल काय सांगाल, की जर 1 BHK असेल एखाद्याचा, आपण एक एक्झाम्पल म्हणून घेऊया, तर साधारण खर्च किती येऊ शकतो? आता साधारणतः इंटिरियर्समध्ये कसं होतं, मार्केटमध्ये बरेच मटेरियल झालेले आहेत. मटेरियल म्हणजे त्याला काही हेच नाही आहे, आपण कुठलंही मटेरियल नॉर्मल, आपण जो हेडबोर्डला जे आपण लावतो गादी, ती गादी पण आजकाल फर्निचरमध्ये यूज केली जाऊ शकते, वॉर्डरोब्समध्ये यूज केली जाऊ शकते, दरवाजांना. त्याच्यामुळे इंटिरियर्सला स्काय हॅज नो लिमिट ॲक्च्युली. पण एक साधारणतः जर का अंदाजे आपण पकडला तर एक 1 BHKची एक आपल्याला POP म्हणजे फॉल सिलिंग सकट एक नॉर्मल डिझाईन हवा असेल, सिव्हिल ब्रेकेजेस मी कन्सिडर करत नाही आहे ह्याच्यामध्ये, सिव्हिल ब्रेकेजेस नसतील, एक नवीन फ्लॅट असेल तर त्याच्यामध्ये एक साधारण आपलं चांगलं डिझाईन विथ पॅनल आणि एव्हरीथिंग असं आपण 5 ते 7 लाखापर्यंत करू शकतो इन 1 BHK. पण ते सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली हायफाय एक्सपेक्टेशन्स असतील तर ते नाही. आपल्या ज्या छोट्या छोट्या ज्या एक्सपेक्टेशन्स आहेत, घर चांगलं कसं करू शकतो जास्त डेकॉर यूज करून, तर ते आपल्याला डेफिनेटली करता येऊ शकतं. म्हणजे सिम्पल अँड स्वीट असा घराला Simple लुक and हवा sweet. असेल, एक पॅटर्न घराला हवा असेल तर ते तसं आपण करू शकतो. सिम्पल स्वीट पॅटर्न मग हे सगळं डिझाईन करताना तर फर्निचर डिझायनिंग किंवा कलर सिलेक्शन जे असतं त्याचा इंटेरियरमध्ये किती इम्पॉर्टंट रोल असतो? फर्निचर डिझाईनचा खूप इम्पॉर्टंट रोल असतो. बिकॉज तुम्ही फर्निचर जे डिझाईन करताय ते फर्निचर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ते तुमची जी जागा अवेलेबल आहे, रूमची जी जागा अवेलेबल आहे त्याच्यामध्ये जास्त बोजड तर नाही ना वाटत आहे. जागा, व्हेंटिलेशन स्पेस जी आहे ती व्हेंटिलेशन स्पेस किती तुम्हाला मिळते त्याच्यामध्ये तुम्हाला फर्निचर डिझाईन करायचं आहे. प्लस TV युनिट्ससुद्धा आता आपण नॉर्मल डिझाईन केले तर वॉलची साईज किती आहे ते खूप मॅटर करतं. वॉलच्या साईजप्रमाणे आपलं TVचं युनिटचं डिझाईन कसं असलं पाहिजे ते डिसाईड केलं जातं की वॉलची साईज मोठी आहे का लहान आहे. सो फर्निचर डिझाईन हा आणि त्याचं कलर कॉम्बिनेशन, जसं मी तुम्हाला म्हटलं की वॉल्सच्या कलर बरोबर ते सिंक्रोनाइज झालं पाहिजे किंवा फर्निचरच्या कलर बरोबर वॉल्सचा कलर सिंक्रोनाइज झाला पाहिजे. सो ते दोन्हीही हँड इन हँड जातात आणि ते दोन्ही खूप इम्पॉर्टंट आहेत. या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आणि जर आता तुम्ही सुद्धा बिझनेस करताय आणि जर बिझनेस सुरू करायचा झाला तर मग स्टार्टिंग पासून कशी तयारी केली पाहिजे? तयारी ॲज सच मला स्वतःला असं वाटतं की बिझनेस जो आहे तो कोणी करू शकत नाही. माइंडसेट जर का असेल बिझनेसचा तरच माणूस बिझनेस करू शकतो. बरोबर. त्याच्यासाठी क्वालिफिकेशन, ग्रॅज्युएशन, डिग्री मला स्वतःला वाटत नाही की ते इतकं इम्पॉर्टंट आहे किंवा ते मॅटर करतं. माइंडसेट एखाद्याचा असेल तर डेफिनेटली करू शकतो. पण हां, जसं मी सांगितलं तसं की जर का इंटिरियर डिझायनिंगमध्ये बिझनेस करायचा असेल तर एक प्रॅक्टिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असणं खूप गरजेचं आहे. एखाद्याच्या हाताखाली ॲटलिस्ट थोडे महिने का होईना काम करणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला ज्या छोट्या छोट्या टेक्निकॅलिटीज आहेत त्या आपल्याला पेपरवरनं किंवा ऑफिसमधनं नाही कळत, तर त्या आपल्याला प्रॅक्टिकली ऑनसाईटच कळतात. सो त्या जर का एखाद्याला माहिती असतील आणि एखादा जर का त्याच्यामध्ये खूप स्किल्ड असेल, वेलवर्स्ड असेल, तर डेफिनेटली तो, आणि प्लस त्याचं पर्स्पेक्टिव्सचं नॉलेज, त्याचं व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन, ड्रॉइंग, त्याचं कलर स्कीम्स वगैरे चांगले असतील तर डेफिनेटली तो स्वतःचा बिझनेस चालू करायला हरकत नाही आहे, करू शकतो. खरंच खूप छान आणि उपयुक्त अशी माहिती दिली आहे तुम्ही. आपली ही चर्चा आणि तुम्ही माहिती देताय ते असंच पुढे सुरू ठेवायला नक्कीच आवडलं असतं, पण कुठेतरी वेळेअभावी इथेच थांबायला लागतंय. तुम्ही आम्हाला वेळ दिला तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत बघत रहा जय महाराष्ट्र.